बुद्धिवंत संगमनेरकरांचं ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बघूया आजचे वृत्तांत। आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये भीम जयंती उत्साहात। भव्य स्मारकाची मागणी। समतेचा सूर्य महामानव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त संगमनेर येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। हा कार्यक्रम आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। यावेळी शिवसेना महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आशिष भाऊ शेळके, जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व शहर अध्यक्ष कैलास भाऊ कासा यांच्या सोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। यावेळी अमोल खताळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाबाबत आपले मनोगत व्यक्त केले। तसेच आशिष भाऊ शेळके यांनी संगमनेर शहर बस स्थानकाजवळ भव्य स्मारक उभारण्याची मागणी केली। आपण पाहत आहात न्यूज बेगमपुरे आवाज संगमनेर। आज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, काय सांगा? आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक अभिमानाचा आणि आनंदाचा एक असा ऐतिहासिक दिवस आहे। ज्यांनी आपल्या भारत देशाचं संविधान बनवलं, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। आणि खऱ्या अर्थाने तर आज आपल्या प्रत्येकाला समाजामध्ये एक वेगळं मान सन्मान मिळण्याचं काम जर कोणामुळे झालं असेल तर ते आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालं असं मी म्हणत। ज्या पद्धतीने सुरुवातीच्या काळामध्ये एक अस्पृश्यता, शिक्षणाबाबत उदासीनता, बऱ्याचशा अंधश्रद्धा या बाबतीमध्ये एक विचलित रूढी परंपरा सुरू झालेल्या होत्या। परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अस्पृश्यतेचा जो अंतर होता हे कमी करून शिका, संघटित व्हा आणि लढा या वृत्तीप्रमाणे आज बरेचसे जण बघितले असेल तुम्ही तर प्रत्येकाला एक घटकांना न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालं। आज आपल्या संगमनेर येथे सुद्धा आमचे सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणी आज हा महामानवांचा जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। संगमनेरकरांच्या दृष्टीने तसं आनंदाची गोष्ट गेल्या कित्येक वर्षापासून या छोट्याशा ठिकाणी एक दुःखाची खेदाची बी गोष्ट आहे। यापूर्वीच्या संगमनेरच्या राज्यकर्त्यांनी या इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे आज स्मारक आहे, तिथं पुतळा आहे, त्याच्या मागे दारूचं ऑफिस सुरू करून एक वेगळा पद्धतीचा पायंडा या संगमनेरसारख्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। ज्यावेळेस संगमनेरमध्ये परिवर्तन झालं या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हे संविधान लिहिलं त्यांच्या संविधानामुळं माझ्यासारखा एक कार्यकर्ता, माझ्यासारखा एक सामान्य मुलगा या संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी झाला, ही ताकद या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झाली। त्यामुळं निश्चित आमचा प्रयत्न आहे येणाऱ्या भविष्यातील पुढील कालावधीमध्ये ज्या पद्धतीने संगमनेरमध्ये परिवर्तन झाल्यानंतर सर्व महापुरुषांच्या जयंती उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा होत आहे, त्याच पद्धतीने आपला प्रयत्न आहे। आता काही जण सांगतील आम्ही पुतळ्याचं टेंडर काढलं, आम्ही हे केलं, पण दुर्दैवाने मला त्याच्यामध्ये राजकारण जे होतं या राजकारणामध्ये मला जायचं नाही। पालकमंत्री महोदयांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यासाठी सुद्धा 1 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची याची सुद्धा आमचे कैलास कासार असेल, आशिष भाऊ शेळके असेल, आमचे ज्येष्ठ सहकारी संतोष भाऊ रोहम असेल, यांनी सुद्धा मागणी केली। त्यानुसार आम्ही त्यांना शब्द दिला होता त्या संगमनेरमध्ये पूर्णाकृती स्वरूपाचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण करणार आहे। त्याच पद्धतीने शाहू फुले आंबेडकर हे फक्त इतर लोक भाषणामध्ये बोलतात, मतदानापुरतं बोलतात, परंतु आम्ही ते कृतीतून करून दाखवतो। कारण या महामानवांमुळेच आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कुठेतरी मान सन्मान मिळत असतो, ही भूमिका आहे। त्यामुळं आजच्या या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त मी सर्वांना खूप शुभेच्छा दिल्या आणि एवढंच सांगेल त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, जी आचरणाची पद्धत होती त्या विचारानुसार त्यांचे विचार जरी आपण आत्मसात केले तर निश्चित आपल्याला सगळ्यांना माणूस म्हणून जगताना, माणूस म्हणून समाजामध्ये वावरताना याचा फायदा होतो। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थाने
आपल्या संगमनेर तालुक्याची एक शोकांतिका आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने मी या ठिकाणी ती नमूद करतो की संगमनेर शहरामध्ये महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी होती आणि या मागणी संदर्भात आम्ही या तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय अमोल भाऊ खताळ याचप्रमाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत या ठिकाणी चर्चा केली आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी असताना आमची मागणी असणार आहे की हा अश्वरूढ आणि प्रचंड मोठं स्मारक त्या ठिकाणी बाबासाहेबांचं झालं पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये आमची अशी मागणी आहे की हे स्मारक उभारताना त्या ठिकाणी आपला संगमनेर तालुक्याचं मध्यवर्ती ठिकाण असलेलं संगमनेर स्टँड याच ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही आदरणीय अमोल भाऊ आणि आदरणीय विखे पाटील साहेब यांच्याकडे केलेली आहे आणि आमच्या मागणीप्रमाणे या संगमनेर शहरामध्ये लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचं आश्वासन अमोल भाऊ खताळ आणि विखे पाटील यांनी आम्हाला दिलेलं आहे। त्याबद्दल मी मनस्वी त्यांचे आभार मानतो आणि सर्व जनतेला आश्वासित करतो की महायुतीच्या माध्यमातून लवकरच हा पुतळा संगमनेर शहरामध्ये बस स्टँडच्या जवळच त्या ठिकाणी उभारण्यात येईल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो। संगमनेर तालुका आणि शहराच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी साजरी केलेली आहे। या जयंतीच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या संगमनेर तालुका मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय अमोल भाऊ खताळ यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित दाखवलेले आहे। त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षाचे आमचे सहकारी तालुका कार्याध्यक्ष विजूभाऊ खरात, शहराचे अध्यक्ष कैलास कासार, जिल्हा संघटक आदरणीय मधुकरजी सोनवणे, या ठिकाणी रविभाऊ रुपवते, रावसाहेबजी पंडित, तालुक्याचे सचिव जनाभाऊ साळवे, आमचा संपत भोसले, पठार भागाचा प्रमुख सागर शिंदे, तालुका सहसचिव सिद्धार्थ खरात, त्याचप्रमाणे आमच्या रिपब्लिकन पक्षाचे सर्व सहकारी या ठिकाणी आमच्या शहराचे उपाध्यक्ष शानू बेगमपुरे हे सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहे। आज आपण या जयंतीच्या निमित्ताने एक संदेश तालुक्याच्या वतीने या ठिकाणी मी आपल्या तालुक्यातील सर्वसामान्य तरुणांना आणि या ठिकाणी सुशिक्षित तरुणांना करेल की बाबासाहेबांचे विचार आपल्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपण अविरतपणे या ठिकाणी सुरू ठेवलेलं आहे। अशाच पद्धतीचं काम आपण केलं पाहिजे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यसनापासून आपण दूर राहिलं पाहिजे। त्या ठिकाणी सुशिक्षित वर्ग जो काय आहे त्यांनी या ठिकाणी शिक्षणाला चालना देण्यासाठी गोरगरीब मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी आपलं थोडंसं योगदान त्या ठिकाणी दिलं पाहिजे। हा संदेश आजच्या जयंतीच्या निमित्ताने मी तालुक्यातील तमाम जनतेला या ठिकाणी करतो, आवाहन करतो की आपण सर्वांनी या जयंतीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी व्हाल आणि भविष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपूर्ण भारतभर संपूर्ण देशभर या ठिकाणी आपण रुजवल्याशिवाय राहणार नाही हीच अपेक्षा या निमित्ताने करतो। आणि आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संगमनेर तालुक्याच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून आदरणीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब, त्याचप्रमाणे आमच्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय श्रीकांतजी भालेराव साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात, राज्य सचिव विजूभाऊ वागचौरे, त्याचप्रमाणे भीमाभाऊ बागुल यांच्यासह जिल्ह्यातील तालुक्यातील राज्यातील व सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने या तालुक्याच्या तमाम जनतेला या ठिकाणी जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।
आता आपली बातमी किंवा जाहिरात आमच्या चॅनलवर देणे झाले सोपे. संगमनेर शहर व जिल्ह्याची कोणतीही घटना, सामाजिक, राजकीय माहिती, वाढदिवसाच्या शुभेच्छा, दुकानाचे जाहिरात व्हिडिओ फक्त आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवा. आम्ही ती बातमी जाहिरात लगेच प्रसिद्ध करू. तर आमचा मोबाईल नंबर आजच सेव्ह करा. आपला संपादक शाहनवाज चांद बेगमपुरे, संगमनेर. धन्यवाद.